शरीर, मन आणि चेतनेचे रहस्य. भारतीय तत्वज्ञानानुसार मानव केवळ देह नाही, तो शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि चेतना यांचा एक सूक्ष्म संगम आहे. विशेषतः सांख्य दर्शनमध्ये मानवाच्या अस्तित्वाची मांडणी 24 तत्वांमध्ये केली आहे. ही तत्व समजली तर जीवनाचं गूढ उलगडतं. ही 24 तत्व कोणती? पहिलं पंचमहाभूत, जी 5 आहेत. पृथ्वी, आप म्हणजे जल, तेज म्हणजे अग्नी, वायू, आकाश आपल्या शरीराची भौतिक रचना यांच्यापासून बनते. दुसरं पंचज्ञानेंद्रिय 5, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही बाह्य जगाची माहिती आत आणतात. तिसरं पंचकर्मेंद्रिय 5 आहेत. हात, पाय, वाणी, जननेंद्रिय, गुद ही कृती करण्याची साधनं आहेत. चौथं पंचतन्मात्रा 5, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही सूक्ष्म अनुभवांची बीजं आहेत. पाचवं अंतःकरण चतुष्टय, जी 4 आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हेच आपल्या व्यक्तिमत्वाचं केंद्र. मग चेतना कुठे आहे? या 24 तत्वांपलीकडे आहे पुरुष किंवा आत्मा, जो साक्षी आहे, जो पाहतो, अनुभवतो पण गुंतत नाही. शरीर बदलतं, विचार बदलतात, भावना बदलतात, पण जो मी आहे असा अनुभव देतो तो चेतनेचा प्रकाश आहे. याचा जीवनाशी संबंध काय? पहिलं, घर आणि शरीर पंचमहाभूतांनी संतुलित ठेवा. आरोग्य टिकेल, समृद्धी वाढेल. ज्ञानेंद्रियांचा संयम ठेवा, मन शांत राहील. तिसरं, कर्मेंद्रियांचा योग्य उपयोग करा, कर्म शुद्ध होईल. चौथं, अंतःकरण चतुष्टय नियंत्रण ठेवा, नाती टिकतील. 24 तत्वांचं संतुलन म्हणजे समग्र जीवन संतुलन. भारतीय ऋषींनी सांगितले आहे की मनुष्य हा केवळ शरीर नसून चेतनेचे मूर्त स्वरूप आहे. शरीर हे साधन आहे, मन हे माध्यम आहे आणि आत्मा हे आपल्या अस्तित्वाचे अंतिम सत्य आहे. त्रिगुणांचा प्रभाव. प्रकृती 3 गुणांनी बनलेली आहे. सत्व, शुद्धता, ज्ञान, शांतता आणि समाधान. रज, इच्छा, महत्वाकांक्षा, कृती आणि अस्थिरता. तम, आळस, अज्ञान, मोह आणि निष्क्रियता. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 3ही गुण असतात. मात्र कोणता गुण अधिक प्रभावी आहे त्यावर विचार, वर्तन आणि जीवनाची दिशा ठरते. मनाचे स्वरूप. मन हे आपल्या सुखदुःखांचे मुख्य कारण आहे. मनावर नियंत्रण नसेल तर बाह्य सुखसुविधा असूनही माणूस अस्वस्थ राहतो, पण मन शांत असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही आनंद अनुभवता येतो. कर्म आणि संस्कार. आपण केलेले प्रत्येक कर्म आपल्या चित्तावर संस्कार निर्माण करते. हे संस्कार पुढील विचार, निर्णय आणि सवयी घडवतात. म्हणूनच चांगले विचार, चांगली वाणी आणि चांगली कर्मे हीच उज्ज्वल भविष्याची बीजे आहेत. ध्यानाचे महत्त्व. ध्यान म्हणजे विचारांना जबरदस्ती थांबवणे नव्हे, तर त्यांना साक्षीभावाने पाहण्याची कला आहे. नियमित ध्यानामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते, राग आणि तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, अंतर्मनातील चेतनेचा अनुभव अधिक स्पष्ट होतो. पंचमहाभूतांशी आपले नाते. पृथ्वी, स्थैर्य, संयम आणि सहनशीलता. दुसरं जल, प्रेम, करुणा आणि लवचिकता. तिसरं अग्नी, ऊर्जा, धैर्य आणि परिवर्तन. चौथं वायू, स्वातंत्र्य, गती आणि विचारशक्ती. पाचवं आकाश, विशालता, स्वीकार आणि आध्यात्मिकता. जेव्हा आपण निसर्गाची सुसंगत जगतो तेव्हा शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. अंतिम विचार. आपण केवळ शरीर नाही, आपण केवळ मनही नाही, आपण त्या सर्वांचा साक्षी आहोत. 24 तत्वांचा अभ्यास म्हणजे स्वतःला ओळखण्याची सुरुवात. जेव्हा शरीर, मन आणि चेतना यांचं संतुलन साधतं तेव्हा जीवनात खरी स्थिरता आणि शांती येते.